युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे ने धारावी की शाखा क्रमांक 184 का दौरा कर शिवसैनिकों को संबोधित किया। उन्होंने साफ शब्दों में कहा कि धारावी का विकास अदानी नहीं, धारावीवासी तय करेंगे। उनका स्पष्ट संदेश था, घर धाराविकरों को ही मिलने चाहिए। ठाकरे ने कहा कि वे धारावी की कई पीढ़ियों से मिलकर उनकी समस्याएं सुन रहे हैं और आगे भी वे मुंबई की कई शाखाओं का दौरा करेंगे। उन्होंने ये लड़ाई धारावी तक सीमित नहीं, बल्कि पूरे मुंबई के स्वाभिमान की लड़ाई बताई। भाजपा पर पलटवार करते हुए ठाकरे बोले, टेंडर हमने नहीं निकाले, झूठ भाजपा वाले बोल रहे हैं। 2002 के बाद बसे लोगों को क्या कचरे के ढेर पर भेजेंगे? व्यंग्य करते हुए उन्होंने कहा, अदानी को तो अब कचरा भी निगलना है। साथ ही ठाकरे ने आरोप लगाया कि भाजपा अब मुंबई पर कचरा कर थोपने जा रही है, जो शिवसेना की सत्ता में कभी नहीं लगाया गया। चेतावनी देते हुए कहा, कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर राहणाऱ्याची तुम्ही बघा मुंबईला हे कशी गिळायला निघालेलेत। एका बाजूनी देवनारचं डम्पिंग ग्राउंड ह्यांनी ढापून घेतलं मुंबई महानगरपालिकेकडून। महानगरपालिका सांगत होती की आम्हाला हे ग्राउंड गरजेचं आहे, आम्ही कचरा जाऊन फेकणार कुठे? अदानींनी सांगितलं नाही, जसं मी धारावी गिळत आहे तसं मला हे ढिगारा पण गिळायचं आहे, कारण मला तिथे इकडच्या लोकांना 50 ते 60 हजार लोकांना तिथे नेऊन बसवायचं आहे। मग मुंबई महानगरपालिकेने कसं बसं त्यांना ती जागा दिली अदानीला। आणि अदानी म्हणजे मी वैयक्तिक अदानी बोलत नाही, त्या समूहाला दिली, अदानी ग्रुपला दिली। अदानी ग्रुपने नंतर काय केलं, त्यांनी पाहिलं कचऱ्याचा ढिगारा तर तिथे आहे, तो स्वच्छ करायला 3000 कोटी लागतील। ते 3000 कोटी देणार कोण? तर मुंबई। आता पुढच्या महिन्यापासून मुंबई महानगरपालिका, जी आता 3 वर्ष निवडणूक नाही झाली आहे, मुंबई महानगरपालिका म्हणजे बीएमसी, जी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून चालते, बीजेपी चालवते आता गेले 3 वर्ष, तीच मुंबई महानगरपालिका आता प्रत्येकावर कचरा कर लावणार। कचरा कर म्हणजे कचरा उचलायला पण कर। आता एवढे वर्ष तुम्ही इथे मुंबईत राहत आहात, मुंबईकर आहात, कधी आपल्या सरकारने आपल्या बीएमसीने कचरा कर लावला होता? कचऱ्यासाठी तुम्हाला कोणी पैसे विचारत होते? कोणी नाही। पण पहिल्यांदा आता बीजेपी बीएमसीच्या माध्यमातून कचरा कर लावणार ते आपल्यावर। तसंच प्रॉपर्टी टॅक्स लावत आहे, छोट्या दुकानावर लावत आहे, मोठ्या दुकानावर लावत आहे, घरांवर लावत आहे। उद्धव साहेबांचं एकमेव सरकार होतं ज्यांनी कचरा कर लावला नव्हता आणि 500 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरे होती त्याच्यावरनं प्रॉपर्टी टॅक्स आपण रद्द केला होता, मुंबईकरांवरचा बोजा आपण कमी केला होता। पण एका बाजूला उद्धव साहेब जे मुंबईवर प्रेम करतात आणि दुसऱ्या बाजूला भाजप आणि भाजपचे मालक कोण? अदानी, ते मुंबईला लुटायला निघालेत। आणि म्हणून जेव्हा मी तुम्हाला सांगतो ना, या मास्टर प्लॅन मध्ये जे त्यांनी सांगितलंय की 2000 पर्यंत तुम्ही इथे असाल तर तुम्हाला इथेच घरं मिळतील, मग लाखो लोकांना बाहेर देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यावर किती लोकांना राहायचं? इथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर कोणाला राहायचंय का? कोणाला राहायचं नाहीये, इथेच राहायचंय, धारावीतच राहायचंय। बरोबर आहे, पण हेच अदानी तुम्हाला कचऱ्यावर नेऊन ठेवणार आहेत, मिठा घरावर नेऊन ठेवणार आहेत, जिथे पाणी भरतं तिथे नेऊन ठेवणार आहेत। मान्य आहे असा विकास? कारण आता काय की इथे मी आल्यानंतर अदानीचे दलाल गल्ली गल्लीत जातील, तुम्हाला पैसे देतील, विकत घेण्याचा प्रयत्न करतील। तुम्ही ठरवायचंय विकले जाणार आहात की नाही, हे तुमच्या हातात आहे। सर्वे सुरू होईल, परत सर्वेच्या लोकांना तुम्ही घरात घेणार की तिथूनच लाथ मारून बाहेर काढणार, हे तुम्ही ठरवायचंय। दरवाजा कोणाच्या तोंडावर बंद करायचं हे ठरवायचंय। तुम्हाला सांगतो मी, हेच तर नाही, ह्याच्या पुढेही जाऊन जसं मी सांगितलं ना, टीडीआर मुंबईचा स्वतः लुटतायत, प्रीमियम मुंबईचा स्वतः लुटतायत, इकडची घरं जर इकडच्या धारावीकरांना घरं मिळणार नसतील तर आज मी अदानींना विचारत आहे, जर ह्या सगळ्या धारावीकरांना घरं मिळत नसतील इथे, मग नेमका इथे पुनर्विकास कोणाचा होणार आहे हे तुम्ही आम्हाला सांगा। मुंबई लुटायची नाही, मुंबई जर लुटायला निघाल तर नुसतं लढा मुंबईचा नाही, धडा मुंबईचा काय आहे तो आम्ही दाखवल्याशिवाय तो थांबणार नाही। हा लढा फार मोठा असणार आहे, हा एका मोर्चात संपणार नाहीये। आपल्याला ताकद आपली लागणार आहे, एकजूट आपली लागणार आहे।